महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये जलयुक्त योजना सुरू झाली। त्या अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात 1200 कामे मंजुरी दिली 16 ते 19 दरम्यान। त्यात बोगस कामे झाले म्हणून मी शासनाकडे तक्रार केली। त्या पहिल्या टप्प्यामध्ये दक्षता पथकाने 307 कामे तपासली। त्यामध्ये 4,84,00,000 रुपये वसुलीचे आदेश निघाले। त्यात 50% गुत्तेदार आणि 50% अधिकारी आणि 100% कामे तपासण्याचे आदेश असतानाही जाणूनबुजून कृषी खात्याचे अधिकारी आणि राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे कामे तपासली नाहीत म्हणून मी शासनाकडे 2 वेळेस कृषी आयुक्त कार्यालय पुणे यांच्यापुढे उपोषण केले आणि टोटल 32 अधिकारी निलंबित करण्याचे आदेश काढले आणि 169 गुत्तेदारावर FIR दाखल करण्याचा आदेश काढला। दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त 10% कामे तपासली। 36 कामामध्ये 36 लाख रुपयाचा गैरव्यवहार झाला। 6 अधिकारी निलंबित झाले आणि 30 अधिकाऱ्यांवर FIR दाखल करून काळ्या यादीत टाका असे आदेश असतानाही आज तागायत पालकमंत्री, विद्यमान खासदार, माजी पालकमंत्री, माजी आमदार आणि सर्व सध्याचे आमदार आणि राजकीय पाठबळ गुत्तेदाराला दिल्यामुळे आज तागायत FIR दाखल झाला नाही। शासनाकडे मी परत शासनाकडे निदर्शनास आणून दिले, लोकायुक्त कार्यालय साहेबाकडे निदर्शनास आणून दिले आणि तात्काळ गुत्तेदार अधिकाऱ्यावर FIR दाखल करून त्यांच्याकडून वसुली करा आणि काळ्या यादीत टाका असे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे परत आजही शासनाकडे मी विनंती करतो की 30 अधिकाऱ्यावर आज 30 गुत्तेदारावर आजही FIR दाखल न झाल्यामुळे आणि आजही फक्त 14 अधिकारी अटक झालेत, बाकीच्या अधिकाऱ्यांना अटक झाली नाही तरी त्वरित अटक करावी आणि 169 गुत्तेदाराकडून वसुली करावी आणि त्यांना अटक करावी अशी माझी मागणी आहे।